पूंछ दहशतवादी हल्ल्यानंतर आता 20 जणांना ताब्यात घेण्यात आलाय। तर एनआयएच्या पथकाकडून कारवाईला सध्या वेग येतोय आणि स्थानिकांनी दहशतवाद्यांना मदत केल्याचा सध्या सुरक्षा दलाला संशय सुद्धा आहे। तर गुरुवारी जवानांच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार झाला होता आणि या दहशतवादी हल्ल्यात 4 जवान सुद्धा शहीद झाले होते। तर याच संदर्भात सध्या 20 जणांना ताब्यात घेण्यात आलाय। तर 36 महिन्यात 36 सैनिक शहीद झाले आहेत। 12 नागरिकांचा यामध्ये मृत्यू झालाय। गेल्या महिनाभरात या भागात 10 जवान शहीद झालेत। तर मे 2023च्या दहशतवादी हल्ल्यात 5 जवान शहीद झाल्याचं समजतंय। तर 1 आणि 2 जानेवारीला ढांगरीमधील 7 हिंदूंची हत्या सुद्धा करण्यात आली आहे। 20 एप्रिल 2023ला पूंछमध्ये 5 जवान शहीद झाले होते। 5 मे 2023ला राजौरीमध्ये 5 सैनिक शहीद झाले होते। जुलै 2023 मध्ये 4 जवान शहीद झाले होते।